नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? तर आज तुमच्यासाठी मी नेहमीप्रमाणे घेऊन आलेले आहे एक नवीन व्हिडिओ. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तेव्हाच तुम्हाला कळणार आहे व्हिडिओमध्ये नेमकं काय दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आज आम्ही निघालेलो आहोत मंदिराला. हिंदू मॉनेस्टरी ऑफ आफ्रिका, घाना, टेमामधील हे मंदिर आहे. कम्युनिटी 2मध्ये हे मंदिर असून या मंदिराचा इतिहास असा आहे की हे मंदिर 1975 साली स्वामी घानानंद सरस्वतीजी यांनी या मंदिराची स्थापना केली होती. हे या धर्माचे संस्थापक, हिंदू धर्माचे घानामधील संस्थापक. तसेच इथे भजन गायले जाते. भगवद्गीतेचे श्लोकांवर इथे सविस्तरपणे प्रवचन होत असते. तर इथे मध्यभागी आहे श्री शिव आणि पार्वती मातेची प्रतिमा. त्यांच्या उजव्या बाजूला आहे श्री गणेशाची प्रतिमा आणि डाव्या बाजूला आहे राम आणि सीता तसेच हनुमान यांची प्रतिमा. आणि त्यांच्या बाजूलाच आहे या धर्माचे संस्थापक, हिंदू धर्माचे संस्थापक श्री घानानंद सरस्वतीजी महाराज. यांच्या सर्वांच्या प्रतिमेला नमस्कार करून मी आता इथे एक देवीची मूर्ती ठेवलेली आहे, त्याला मी नमस्कार केला आणि सांगितलं की देवा सर्वांचं भलं कर, सर्वांना सुखात, समाधानात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. आणि आम्ही इथे निघालेलो आहोत. मागच्या बाजूला, तर मंदिराच्या मागच्या बाजूला एक वर्षभरापूर्वी महादेवाच्या पिंडीची स्थापना करण्यात आली. त्यावेळेस इथे मोठा यज्ञ, हवनकुंड झाले होते. तसेच रुद्राभिषेक चालला होता. आणि आम्ही दर रविवारी इथे येण्याचा प्रयत्न करत असतो. इथे बेलाचे झाडसुद्धा आहे, तुळस आहेत. म्हणजे इथे आल्यानंतर, इथे हवनकुंड आहे, आल्यानंतर अतिशय मन प्रसन्न होऊन जाते. ही महादेवाची पिंड आहे. तर आपण जे संस्कार आपल्याकडून हे मुलांना जात असतात, त्याच्यामुळे हे प्रथम आईवडिलांचं कर्तव्य आहे की त्यांनी जास्तीत जास्त आपल्या मुलांना संस्कारित करण्याचा प्रयत्न करायचा. कारण आजकालच्या या धावत्या युगामध्ये मुलांना पालकांशिवाय हे कोणी सांगणार नाही आहे. त्यासाठी आपण जे करतो तेच आपली मुलं आपलं अनुकरण करत असतात. आणि आपला हिंदू धर्म टिकून राहावा यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत. मंदिराचा परिसर अतिशय भव्य आणि खूप मोठा असा परिसर आहे. इथे आंब्याची झाडे, शेवगा, तसेच जास्वंद फुलं झाडे, पारिजातक, त्याचप्रमाणे गोकर्णाची फुलांची झाडे, बेलाचे झाड, तसेच शेवगा, बदाम, काजू यांची झाडे आहेत. तिथे आल्यानंतर निसर्गाच्या सानिध्यात मुलांना देखील छान वाटते. इथे महाप्रसादाची व्यवस्था आहे. दर रविवारी इथे महाप्रसाद आयोजित केला जातो. वेगवेगळ्या समाजाकडून, जसं पंजाबी समाज, मराठी समाज, सिंधी समाज, तमिळ, जे कोणी इच्छुक असतील ते इथे अन्नदान करत असतात. इथे महिला वर्ग आता प्रसाद घेत आहे. आणि प्रसादामध्ये आज होते पनीर, वाटाण्याची भाजी, पुरी, भात, सॅलड, तसेच छाछ. आणि इथे जेवण केल्यानंतर, महाप्रसाद घेतल्यानंतर आता आम्ही निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी. तर इथले घानामधील हिंदू मंदिर तुम्हाला कसे वाटले ते मला लाईक, शेअर आणि कमेंट करून सांगायचं आहे. आणि आवडल्यास तुम्ही माझं चॅनल जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.